चला मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूगोलचं आता दुसरं प्रकरण आपल्याला बघायचं आहे. प्राकृतिक रचना, फिजिकल स्ट्रक्चर ऑफ महाराष्ट्र. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे 3 भाग पडतात: कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांगा आणि महाराष्ट्राचे पठार. ठीक आहे. आपण आपल्या विषयाचं जे मूळ आहे ते मूळ बघताना आपण भूरूप सांगितली होती, आणि भूरूप जी आहे ते 3 प्रकारची आहेत. कुठले कुठले? मैदान, पठार आणि पर्वत, 3 असतात बघा. आपल्याकडं कोकण किनारपट्टी जो आहे तो मैदानी प्रदेश आहे. महाराष्ट्र पठार आहे, पठाराचा पट्टा येतो असतो बघा, आणि सह्याद्री पर्वताचा भाग आहे. कोकणाची उंची जी आहे 300 मीटर पर्यंत येते बघा. पठार जे आहे ते जवळपास 600 ते 800 मीटर आहे, आणि सह्याद्रीची उंची 900 पासून ते 1200 मीटर पर्यंत, काही ठिकाणी 1300 मीटर पर्यंत आहे. तर अशा पद्धतीने उंचीनुसारचा हा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचे. मग प्रत्येक भाग बघताना त्याची निर्मितीचं कारण काय होतं, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, लांबी, रुंदी, विस्तार वगैरे काय, ही सगळी माहिती घेत चालायची. एक एक भाग घेऊ आपण. मग सुरुवातीला घेऊ कोकण किनारपट्टी. ठीक आहे. आता या ठिकाणी हे बघा, इकडं समुद्र आहे, हा एवढा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टी आहे. त्याच्यानंतर सह्याद्री, आणि त्याच्यानंतर इकडं पूर्वेकडं पठारी भाग लागत असतो. मग या भागाची आपल्याला माहिती घ्यायची, या पट्ट्याची माहिती घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की कोकण किनारपट्टीबद्दल कोणते कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे. सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा, कोकणाची निर्मितीचं कारण काय, आणि कोकणाचं कोकण नाव पडण्याच्या पाठीमागचा इतिहास काय. नंतर कोकणाची किनारपट्टी कुठल्या प्रकारातली येते, किनारपट्टीचं स्वरूप, नंतर विस्तार, नंतर बेटे, नंतर जलदुर्ग, नंतर तटवर्तीय किल्ले, नंतर कोकणाचे उपभाग उभे आणि आडवे, आणि शेवटी मग कोकणातल्या नद्या आणि त्या नद्यांच्या मुखाजवळ असलेल्या खाड्या. तर एवढे मुद्दे या ठिकाणी निघतात बघा. मग एक 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 मुद्दा आपण बघत चालायचं. त्यातला पहिला मुद्दा येतो कोकण किनारपट्टीबद्दलची निर्मिती आणि नाव. हे अगोदर लक्षात घेऊ आपण. ठीक आहे. अशा पद्धतीने इकडं हा महाराष्ट्राचा भाग येतोय, आणि या ठिकाणी डोंगररांगा, अशा डोंगररांगा दक्षिण उत्तर पसरलेले आहेत. हा जो चिंचोळा पट्टा आहे याला म्हणायचं कोकण किनारपट्टी. ठीक आहे. या कोकण किनारपट्टीवरती या ठिकाणी जर बघितले आपण तर दमणगंगा नदी येत असते बघा, आणि सर्वात शेवटी जर बघितले आपण या भागामध्ये इथं तर तेरेखोल नदी येत असते. असा टोटल 720 किलोमीटर लांबीचा हा पट्टा आहे. आणि रुंदी जर बघितली तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळी. उत्तर भागातली रुंदी येते 90 ते 95 किलोमीटर, दक्षिणेकडची रुंदी येते 30 ते 40 किलोमीटर. सरासरी विचारली तर 40 ते 60 किलोमीटर रुंदी आहे. ठीक आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना रुंदी कमी कमी होत जाताना दिसते. तर उत्तरेकडचं टोक दमणगंगा नदी, दक्षिणेकडचे टोक तेरेखोल नदी. पश्चिमेला या ठिकाणी अरबी सागर आहे, तर पूर्वेला सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे. तर यांच्या दरम्यानचा हा चिंचोळा पट्टा आहे, याला म्हणायचं कोकण किनारपट्टी. ठीक आहे. मग आता या किनारपट्टीच्या निर्मितीचं कारण काय हे अगोदर लक्षात घ्या. हे बघा, इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या 6 राज्यात 1600 किलोमीटर लांबीची या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. आता डोंगररांगा कशा निर्माण झाल्या, इथं भेगी ज्वालामुखी फाटला गेला होता 1600 किलोमीटर लांबीचा, आणि या भेगी ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लावा दोन्ही बाजूला प्रसारित झाला. ठीक आहे. आणि दोन्ही बाजूला प्रसारित झालेल्या लावा रसापासून इकडे पठार तयार झालं, इकडे एका कालखंडात पठार तयार झालं. म्हणजे ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस इथंही पठार तयार झालं, इथंही पठार तयार झालं. म्हणजे अशा प्रकारची रचना. इथं समुद्र आहे, इथं हे पठार तयार झालं, इथं डोंगररांगा आहे, आणि इकडं पठार तयार झालं. पठाराची उंची या ठिकाणी, पर्वताची उंची आपल्याला माहिती आहे 1200 मीटर आहे. इथं पठाराची उंची आहे 900 मीटर, म्हणजे इकडच्या पठाराची उंचीसुद्धा 900 मीटर होती बघा. ठीक आहे. आता झालं काय, हे पठार निर्माण झालं 8 कोटी वर्षापूर्वीपर्यंत. 12 कोटी ते 8 कोटी वर्षाचा कालखंड आहे. त्या कालखंडात या ठिकाणी दोन्ही बाजूनं पठार तयार झालं. हे महाराष्ट्राचा पठार, हा कोकणाचा पठार, आणि हे सह्याद्री. 12 कोटी ते 8 कोटी वर्षाचा कालखंड आहे बघा. ठीक आहे.
8 कोटीनंतर 5 कोटी वर्ष आपले 3 कोटी वर्षापूर्वीपर्यंत या ठिकाणी जर बघितलं तर मधल्या कालखंड थोडं शांतता होती आणि 3 कोटी वर्षानंतर अलीकडे जर बघत गेलो जसजसा अलीकडचा काळ येऊ लागला तसतसा हा कोकणाचा जो भाग आहे पठाराचा खाली खचत चाललेला आहे. दरवर्षी 5-5 10-10 सेंटीमीटर ना कधी MM ना खाली सरकत चाललेला आहे. सरकत जर आज बघितलं आपण हा पट्टा असा इथपर्यंत खाली आलेला आहे असा. ठीक आहे, म्हणजे आता याची उंची एवढी राहिलेली नाही, एकदम खाली आलेली. आखरी 275 मीटर आता उंची आहे. समुद्र पातळीजवळ तर 15 मीटरच उंची आहे. आलं लक्षात. तर 900 मीटरवरून हा पट्टा इथपर्यंत खाली आलेला आहे. तर अशा पद्धतीने जमिनीचे खाली खचणे किंवा याला दुसरा शब्द वापरला जातो भूप्रस्तरभंग. जमीन तुकडा पडून खाली खचलेले आहे. तर जमिनीच्या खचल्या गेल्यामुळं कोकणाची निर्मिती आहे. तर भूप्रस्तरभंगामुळे म्हणा किंवा जमिनीच्या खाली खचल्या गेल्यामुळे म्हणा. तर अशा पद्धतीने हा पट्टा खाली खचण्याचे प्रोसेस आज पण चालूच आहे. तर यातून आता 300 मीटरपेक्षा कमी उंचीचा भाग राहिला म्हणून आपण त्याला मैदानी प्रदेश म्हणतो. आता याला कोकणाचा पठार म्हणत नसून कोकणाचा मैदानी प्रदेश म्हणत असतो. तर जमिनीच्या खाली खचण्या गेल्यामुळं कोकणाची निर्मिती आहे. आता या ठिकाणी कोकण नाव पडण्याच्या पाठीमागचं कारण काय? आपल्या या प्रदेशाचं नाव ठेवलेलं आपण कोकण. कोकण नाव पडण्याचं पाठीमागचं जे कारण आहे, या पाठीमागं 2 गट आहेत शास्त्रज्ञांमध्ये. एक गट म्हणतो इथं खाली गोवा आहे, खाली कर्नाटक आहे आणि त्याच्या खाली केरळ आहे. केरळमध्ये चेर घराण्याची राजवट होती बघा, 1000-1500 वर्षे. याच्यामध्ये भरपूर राजे झालेले आहेत. काही राजे बलाढ्य होते. या बलाढ्य राजांना पूर्ण भारताची पश्चिम किनारपट्टी जिंकून घेतली होती आणि त्यावेळेस त्यांनी या किनारपट्टीला नाव दिलं होतं कोंगण. ठीक आहे, महाराष्ट्राची या पट्टीचं नाव ठेवलं त्याने कोंगण आणि असं म्हटलं जातं कोंगणवरूनच कोंकण नाव पडलं असलं पाहिजे. तर असं शास्त्रज्ञांचे 2 गटापैकी एका गटाचं मत आहे. कारण कोंगण हा मल्याळम भाषेतला शब्द आहे. कारण चेर घराणे केरळमधली आणि केरळची बोली भाषा आपलं जी मातृभाषा आहे त्यांची मल्याळम आहे आणि मल्याळममधला हा शब्द आहे ज्याचा अर्थ होतो मावळत्या सूर्याचा प्रदेश. म्हणजे भारताचा जर नकाशा बघितला आपण असा आहे आणि अशी पश्चिम किनारपट्टी, इथं केरळ असेल, इथं महाराष्ट्र आहे. म्हणजे शेवटी त्यांच्या साम्राज्यामध्ये सर्वात शेवटी सूर्य मावळाचा कोकणामध्ये आणि म्हणून त्यांनी या पट्ट्याला मावळत्या सूर्याचा प्रदेश त्या अर्थी शब्द ठेवला होता कोंगण. मग कोंगण म्हणता कोंकण नाव पडलं असलं पाहिजेत अशा शास्त्रज्ञांच्या एका गटाचं मत आहे. दुसरा गट काय म्हणतो की कोकणाचा दक्षिणेकडचा भाग असा निमुळता होत जातो आणि एक कोन तयार करतो आणि पूर्वेकडे जाताना सह्याद्रीचा कोन तयार होतो. या 2 कोनादरम्यानचा हा पट्टा आहे. म्हणून मग दक्षिणेकडचा कोन आणि पूर्वेकडचा कोन आणि कोणवरूनच मग कोंकण शब्द तयार झाला असला पाहिजेत असा दुसरा गट म्हणतो. तर अशा पद्धतीनं नावं पडण्याच्या पाठीमागं ही 2 पैकी कुठलं तरी कारण कारणीभूत आहे. ठीक आहे, मग अशा पद्धतीने ही कोकण किनारपट्टी लांबी बघितली 720 आहे, रुंदी सरासरी 40 ते 60 आहे. उत्तरेकडची रुंदी जास्त आहे, दक्षिणेकडची रुंदी कमी होत जाते आणि हा टोटल एरिया येतो 30,728 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10% भाग आहे. ठीक आहे, इथं 7 जिल्हे आहेत. सिंधुदुर्ग, वरती रत्नागिरी, त्याच्यावरती रायगड, त्याच्यावरती ठाणे, त्याच्यावरती पालघर आणि या बाजूनं जर बघितलं मुंबई उपनगर आणि मुंबई शहर आहे. अशी 5 जिल्हे, 50 तालुके, 30,728 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. महाराष्ट्राचा 10% भाग आहे. रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कमी होत जाते. एवढी ही माहिती इथं लक्षात ठेवायची. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे की कोकणाचा किनारा कसा आहे. आता जगभरातले जेवढे किनारे आहेत तेवढे किनारे या ठिकाणी टाकलेले आहेत बघा. एक तर जगभरामध्ये जर बघितलं आपण दंतूर प्रकारचा किनारा असतो किंवा अदंतूर असतो, निमग्न असतो किंवा उन्मग्न असतो, रिया प्रकारातला असतो, फियार्ड किंवा डॉल्मेशियम प्रकारातला असतो. बघा सगळ्या प्रकारातले किनारे कसे अगोदर ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग यापैकी महाराष्ट्रातला कोणत्या प्रकारातला आहे ते समजून घ्यायचं आपल्याला. हे बघा या ठिकाणी आता सगळ्यात पहिलं कुठलं आहे, दंतूर आणि अदंतूर. तर आपली या ठिकाणी किनारपट्टी आता दंतूर म्हणजे कुठली आहे तर अशी किनारपट्टी इथं इकडं समुद्र आहे असं आणि त्या किनारपट्टीवरती जो काही जमीन आहे, खडक जो आहे इथं समजून घ्यायचं मऊ खडक आहे. इथे कटिंग खडक आला, परत इथं मऊ खडक आला, इथं परत कटिंग खडक आला. तर थोडक्यात काय
अशा प्रकारची कठीण मऊ खडकाची रचना जर असेल किनारपट्टीवर, कठीण मऊ अशा प्रकारची रचना जर असेल तर समजून घ्यायचं की या ठिकाणी सागरी लाटा वारंवार क्षणाक्षणाला या किनाऱ्याला धडकणार आहे. धडकत असताना मऊ खडकाची झीज होते बघा, कठीण खडकाची तेवढी झीज होत नाही. म्हणून मग या मऊ खडकाच्या पट्ट्यामध्ये समुद्रामध्ये घुसतो आणि कठीण खडक समुद्रात घुसल्यासारखा दिसतो आणि यातून मग अशा प्रकारची किनारपट्टी तयार होते बघा. आलं लक्षात? आणि अशा प्रकारची किनारपट्टी असेल तर दाताच्या आकारासारखी आहे म्हणून दंतूर किनारपट्टी म्हणायची. आलं लक्षात? आणि जर किनारपट्टीवरचा खडक एकाच प्रकारातला आहे, कठीण सर्व तर सारख्याच प्रमाणात झीज होईल आणि किनारपट्टी थोडी अशी तशी होईल, जास्त काही होणार नाही अशी. तर अशा पद्धतीनं अशी किनारपट्टी असेल तर अदंतूर, अशी किनारपट्टी असेल तर दंतूर. ठीक आहे. मग यापैकी महाराष्ट्रातली किनारपट्टी कुठली आहे तर आपली दंतूर किनारपट्टी येते. दंतूर किनारपट्टी म्हणजे समुद्रात घुसलेला एरियासारखा भाग आहे. ठीक आहे. कारण इथं मऊ आणि कठीण खडकाची समांतर रचना आहे आणि म्हणून दंतूर किनारपट्टी निर्माण झालेली आहे. मग आता या दंतूर किनारपट्टीचे फायदे किंवा तोटे काय तर फायदेच जास्त आहे. पहिला फायदा हा आहे की इथं मऊ खडक होता, त्याची झीज झालं आणि समुद्र तिथं घुसले गेलेलं आहे आणि इथला खडकाची झीज होऊन जे काही रेती तयार झाली ही रेती या पट्ट्यात संचित होते किंवा या पट्ट्यात संचित होते बघा. आणि याच ठिकाणी मग बीच, चौपाटी किंवा पुळण तयार होते. पर्यटकांचं आवडीचं क्षेत्र ही बीचचा एरिया असतो. म्हणून अशा पद्धतीनं जिथं दंतूर किनारपट्टी तिथे बीचची संख्या जास्त, जिथं बीच जास्त तिथं पर्यटक जास्त येतात आणि या पर्यटनामुळं परकीय चलन आणि रोजगार मोठ्या प्रमाणात या पट्ट्यातल्या लोकांना मिळत असतो बघा. ठीक आहे. दुसरा फायदा हा आहे की दंतूर किनारपट्टी असेल तर डायरेक्ट किनाऱ्यापर्यंत समुद्र खोल असतो, उथळ नसतो इथं. आलं लक्षात? म्हणून मोठाले जहाज थेट बंदरापर्यंत येऊ शकतात. तिसरा फायदा हा आहे की दंतूर किनारपट्टीमुळे या ठिकाणी बंदरांची निर्मिती करणं सोपं जातं आणि ही बंदरं नैसर्गिक असतात बघा. आलं लक्षात? खोदकाम करून या ठिकाणी काही समुद्रामध्ये घेतलेला नाही, त्यामुळे नैसर्गिक बंदर आहे. बंदरे नैसर्गिक आहे, मोठाले जहाज थेट बंदरापर्यंत येऊ शकतात. नंबर 3, ही बंदर सुरक्षित पण राहतात कारण चक्रीवादळ सागराकडून जरी जमिनीकडे आलं तर इथं या किनारपट्टीला धडकलं जाणार आहे, इथल्या झाडांना धडकलं जाणार आहे, गावांना, घरांना धडकलं जाणार आहे, डोंगरांना धडकलं जाणार आहे. त्यामुळे चक्रीवादळाची गती इथंच कमी होऊन जाते. बंदरापर्यंत जाईपर्यंत चक्रीवादळाची गती क्षीण झालेली, त्यामुळे ती बंदर सुरक्षित राहते. तर हे दंतूर किनारपट्टीचे फायदे असतात बघा. तर आपली किनारपट्टी कुठल्या प्रकारातली आहे? मग दंतूर आहे, अदंतूर नाही आहे, त्यामुळे फायदे जास्त असतात. त्याच्यानंतर किनारपट्टी निमग्न आहे की उन्मग्न आहे, ठीक आहे, ते लक्षात घ्यायचं. आता हे बघा, असं समजून घ्यायचं, ही जमीन आहे आणि इकडं पलीकडं समुद्र आहे असा, बरोबर आहे. आणि किनाऱ्यावरची इथली हेच काही जो काही जमिनीचा पट्टा आहे, किनाऱ्याचा भाग. आता हा किनाऱ्याचा जो भाग आहे, आता हा वरती चालला की खाली चालला, त्याच्यावरून हे दोन प्रकार आहेत बघा. हा किनाऱ्याचा भाग खाली खचत चालला असेल, ठीक आहे, आणि खाली खचत जात 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 इथपर्यंत आला असेल तर अशा पद्धतीने खाली खचत जाणार किनारपट्टी असेल तर त्याला म्हणायची निमग्न किनारपट्टी. आणि किनाऱ्याचा भाग असा वरती येत चालला असेल असा 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 तर त्याला म्हणायचं वरती येत चालला असेल तर उन्मग्न किनारपट्टी. किनाऱ्याचा भाग खाली चालला असेल निमग्न किनारपट्टी. तर या ठिकाणी किनाऱ्याच्या भागावर डिपेंड आहे, पलीकडे समुद्र आहे, ही जमीन आहे, बरोबर आहे. जमीन अशी वरती चालली किनाऱ्यावरची उन्मग्न किनारा, किनाऱ्याचा भाग खाली चालला निमग्न किनारा. मग आपली किनारपट्टी दोन्ही प्रकारामध्ये पण येते. मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी निमग्न किनारपट्टी म्हणजे जमीन खाली खचत चाललेली, म्हणजे समुद्र जमिनीवर येण्याची शक्यता जास्त आहे तिथं. आणि रत्नागिरी आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये उन्मग्न किनारा आहे, म्हणजे ती जमीन वरती येत चाललेली आहे आणि आता समुद्र वरतून खाली बघावं लागतं आपल्याला. आलं लक्षात? आणि खालच्या भागामध्ये जमिनीला या ठिकाणी सागरी लाटा धडकून धडकून गुहा वगैरे तयार झालेले आहेत बघा. तर अशा पद्धतीनं उन्मग्न आणि निमग्न हा दोन प्रकार लक्षात ठेवायचा. मग आपल्याकडे दोन्ही प्रकारातली उत्तर कोकण निमग्न किनारपट्टी आहे, दक्षिण कोकण उन्मग्न किनारपट्टी, ठीक आहे. आता तिसरा एक प्रकार आहे रिया किनारपट्टी, फियार्ड आणि डॉल्मेशियन, ठीक आहे. आता रिया किनारपट्टी म्हणजे काय तर इकडं लक्षात घ्यायचं, असं इथं समुद्र आहे असं, आणि या किनारपट्टीला इकडून अशा नद्या येऊन मिळतात बघा. ही एक नदी येऊन मिळते, ही एक नदी येऊन मिळते, ही एक नदी येऊन मिळते. अशा किनारपट्टीला समांतर काटकोन रूपामध्ये भरपूर नद्या येत असेल आणि सागराचं पाणी या नदीच्या मुखातून आतपर्यंत जात असेल
इथपर्यंत जात आहे समजून घ्यायचं. तर अशा किनारपट्टीला म्हणायचं रिया प्रकारातली किनारपट्टी. आलं लक्षात. त्यामुळे असं समुद्रामध्ये जाताना जागोजागी दिसेल तुम्हाला. तर आपली रिया प्रकारातली किनारपट्टी येत असते बघा. ठीक आहे. फियार्ड किनारपट्टी म्हणजे काय, समुद्राला जागोजागी हिमनदी येऊन मिळत असेल आणि हिमनदीच्या मुखातून समुद्राचं पाणी, भरतीचं पाणी घुसत असेल तर फियार्ड किनारपट्टी. आपल्याकडे हिमनद्या नाही आहे, त्यामुळं आपल्याकडे फियार्ड किनारपट्टी कुठंच नाही, टोटल भारतातच नाही कुठं. आलं लक्षात. हां, शीतकटिबंधामध्ये दिसतील. शीतकटिबंधामध्ये हिमनद्या सागराला येऊन मिळत असतात आणि जिथं हिमनद्या येऊन मिळतात तिथे हिमनदीच्या मुखाजवळ सागराचं भरतीचं पाणी मध्ये जात असेल तर फियार्ड किनारपट्टी. नदी येऊन मिळत असेल तरी या किनारपट्टी. आलं लक्षात. आणि तिसरा प्रकार आहे डॉल्मेशियन किनारपट्टी. डॉल्मेशियन किनारपट्टी म्हणजे काय, हिमनद्या असू द्या किंवा नद्या असू द्या, या हिमनद्याने किंवा नदीने आणलेला जो काही गाळ आहे त्या गाळापासून नदी मुखाजवळ किंवा हिमनदीच्या मुखाजवळ बेटं निर्माण झाले असतील तर अशा किनारपट्टीला म्हणायचं डॉल्मेशियन किनारपट्टी. आलं लक्षात. मग आता आपण जर किनारपट्टीवर बघितलं कोकणाच्या, तर डॉल्मेशियन किनारपट्टी इकडे येणार नाही, कारण कोकणातल्या नद्यांची लांबी कमी, गाळ कमी आणतात आणि त्या गाळापासून काही बेटं तयार होत नाही. आलं लक्षात. पूर्व किनारपट्टीवर भारताचे जर बघितलं तर गंगा आणि ब्रह्मपुत्र नदीने आणलेल्या गाळापासून मोर बेटं निर्माण होतात बघा नदीमुखाजवळ. म्हणून मग गंगा आणि ब्रह्मपुत्र नदीच्या मुखाजवळ कोणता किनारा असेल तर डॉल्मेशियन किनारा येईल तो. ठीक आहे. आणि कोकणाचा किनारा जर विचारला तर या प्रकारातला येईल बघा. तर आपल्याकडं कोकणाची किनारपट्टी कशी, यामध्ये विचारलं तर दंतर किनारपट्टी, यामध्ये विचारलं तर दोन्ही प्रकारातली, या तिन्हीमध्ये विचारलं तर या प्रकारातली. ठीक आहे. या दोघांमध्ये विचारताना एक्झॅक्टली उत्तर कोकणातले विचारले तर निमग्न आहे, दक्षिण कोकणात विचारली तर उन्मग्न आहे. तर या पद्धतीनं किनाऱ्याचे हे स्वरूप लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता पुढचा जो मुद्दा येतो, आपल्या किनारपट्टीला बेटं पण आहेत, पण ही बेटं काही नदीने आणलेल्या गाळापासूनची नाही. ही बेटं समुद्रात या ठिकाणी अगोदर पर्वतरांगा होत्या, पर्वताच्या शिखराचा भाग म्हणजे ती बेटं आहे ती. ठीक आहे. मग आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना जी बेटं लागतात, ही बेटं कुठली कुठली असं लक्षात घ्या. अशी किनारपट्टी बघा, इकडं असा मुंबईचा पट्टा आहे, हा खालचा भाग आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अशी ही 10-11 बेटं लक्षात ठेवायची. इथं मुंबई शहर आहे, हे मुंबई उपनगराचा पट्टा आहे. हा उपनगराच्या पट्ट्यामध्ये इथं मड नावाचं बेट येते, त्याच्याच बाजूला आंबू आहे, त्याच्या बाजूला साष्टी आहे. अशी 3 बेटं मुंबई उपनगर आहेत. खाली मुंबई शहराचं बुचर बेट लागत असतं, या ठिकाणी लागतं बघा ते, हे मुंबई शहरामध्ये येत असतं. नंतर इकडं रायगड जिल्हा सुरुवात होतोय. रायगड जिल्ह्यामध्ये इथं घारापुरी बेट लागतं. या घारापुरी बेटावरतीच मग एलिफंटा नावाचं लेणी असतो बघा. त्याच्यानंतर उंदेरी, खांदेरी. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 नंबरला कुलाबा, 9 नंबरला जंजिरा, 10 नंबरला कासा. ठीक आहे. आणि डायरेक्ट खाली इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरटे नावाचं बेट आहे बघा. या कोरटे बेटावरती सिंधुदुर्ग नावाचा जलदुर्ग या ठिकाणी अस्तित्वात आहे. तर अशा पद्धतीने हे 10-11 बेटांचं दक्षिणेकडे जातानाचा, उत्तरेकडे जातानाचा क्रम लक्षात ठेवायचा. हा दक्षिणेकडे जातानाचा क्रम आहे. ठीक आहे. मग बेटं लक्षात आले की त्या बेटांवरतीच या ठिकाणी जलदुर्ग आहेत. बऱ्यापैकी बेटांवरती, बऱ्याच बेटांवरती जलदुर्ग आहे. आता हे किल्ले, आलं लक्षात. किल्ल्याचे वेगवेगळे प्रकार असतात. चारही बाजूनं पाण्याने वेढलेले किल्ले असेल तर जलदुर्ग, एकाच बाजूनं पाण्याने वेढलेले असेल तटवर्तीय किल्ले, डोंगरावरती किल्ले असेल तर गड किल्ले, सकल जमिनीवर असेल भुईकोट किल्ले. अशा पद्धतीने किल्ल्याचे असे प्रकार आहेत. मग आता कोकण किनारपट्टी बघतोय, चारही बाजूने वेढला असेल तर जलदुर्ग आहे, एकाच बाजूने पाण्याने वेढला असेल तटवर्ती किल्ले. मग दोन्ही पण किल्ल्याचा क्रम जिल्ह्यानुसार आणि दक्षिणेकडे जातानाचा क्रम लक्षात घ्यायचा. मग आता हे दक्षिणेकडे जातानाचा क्रम आहे बघा जलदुर्गाचा. सगळ्यात उत्तरेकडे खांदेरी उंदेरी लागतोय रायगड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्याच्या खाली जंजिरा रायगड जिल्ह्यामध्येच. हा अजिंक्य किल्ला आहे, आतापर्यंत जिंकता आलेला नाही हा बहुतांशी. भारतभरात अजिंक्य 2च किल्ले, जंजिरा आणि देवगिरी. ठीक आहे, औरंगाबादचा. त्याच्यानंतर कासा. ठीक आहे. तर हे तिन्ही जिल्हे येतात रायगड जिल्ह्यामध्ये. सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. विजयदुर्ग जो आहे तो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवर आहे, त्यामुळं काही पुस्तकाने रत्नागिरी दिला असेल, बरोबर आहे. काहीने सिंधुदुर्ग जिल्हा दिला, बरोबर आहे. ठीक आहे. आणि शेवटी सिंधुदुर्ग नावाचा जलदुर्ग आहे, कोरटे बेटावरती येतो हा.
ठीक आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हा क्रम लक्षात घ्यायचा. कधी उत्तरेकडे जातानाचा क्रम विचारतात, कधी दक्षिणेकडे. हा दक्षिणेकडे जातानाचा क्रम आहे. ठीक आहे, आणि जिल्ह्यानुसार हे लक्षात घ्यायचं. आता पुढचं आहे समुद्र तटीय किल्ले, तटवर्ती भागातले किल्ले. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना असा जर भाग असेल तर इथं पालघर जिल्ह्यामध्ये 2 आहेत, अर्नाळा आणि इथं वसई, हे 2 येतात बघा. खाली इथं ठाणे जिल्हा आहे आणि याच्या खाली रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यात 2 आहेत. कुठले कुठले? द्रोणागिरी, ठीक आहे, आणि चौला. आणि खाली रत्नागिरी आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण 2 आहेत, एक आहे जयगड आणि एक आहे रत्नगड. तर अशा पद्धतीनं दक्षिणेकडे जातानाचा क्रम पण आहे, जिल्ह्यानुसार पण आहे आणि त्यांची नावं पण. अर्नाळा, वसई, द्रोणागिरी, चौल, जयगड आणि रत्नगड असे हे 6 तटवर्तीय किल्ले लक्षात घ्यायचे. ठीक आहे. आता कोकणाचे उपभाग. कोकणाचे आता 2 पद्धतीने उपभाग पडतात, आडवे पण उभे पण. सुरुवातीला आडवे लक्षात घ्यायचे बघा. आता आडवे कोकणाचे 2 उपभाग जे आहेत ते कसे कसे अगोदर ते लक्षात घेऊ. हे बघा, हा कोकणाचा पट्टा आहे. ठीक आहे, इकडून सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे. सह्याद्री इकडं, इकडं अरबी सागर आहे, बरोबर आहे. इथं तुम्हाला माहिती आहे इथं दमनगंगा नदी आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर तेरेखोल नदी, यांच्या दरम्यानचा हा पट्टा. मग कोकणाचे जे आडवे 2 भाग पडतात, असे 2 आडवे भाग पडतात. याला म्हणायचं दक्षिण कोकण आणि याला म्हणायचं उत्तर कोकण. आता हे 2 भाग कशाच्या आधारे पाडले ते पण लक्षात ठेवा. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना समजून घ्यायचा ते उत्तर भाग आहे आणि इथे समजून घ्यायचा हा दक्षिण भाग आहे. जमिनीची रचना बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना उत्तर भागात जमीन कशी आहे, एकदम सखल आहे. आणि जसा दक्षिण भाग सुरुवात होतो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा, इथं जमीन खालीवर खालीवर सुरुवात होती बघा असे. ठीक आहे, तिकडे जमीन खालीवर खालीवर आहे म्हणून हा खालीवर खालीवर जमिनीचा एक भाग, याला दक्षिण कोकण नाव दिलं. सकल उत्तरेकडचा भाग सकल आहे, याला उत्तर कोकण नाव दिलं. मग आता मूळ मुद्दा हा आहे की इकडे खालीवर खालीवर जमीन काय, तर त्याचं कारण आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, जवळपास 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडतो या पट्ट्यामध्ये. आणि या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी, 200 ते जवळपास आपले 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. आलं लक्षात. इकडे पाऊस या ठिकाणी कमी आहे, या भागात पाऊस जास्त आहे. त्यामुळे तो ओहोळ, नद्या, नाले, ओढे इकडे जास्त आहे म्हणून इकडे खालीवर खालीवर जमीन लागते दक्षिणेकडे. आणि उत्तरेकडचा पाऊस कमी म्हणून सकल जमीन लागते. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपण भूरचनेच्या आधारे 2 भाग पाडले, उत्तर कोकण, दक्षिण कोकण. उत्तर कोकणात पाऊस कमी आहे म्हणून या ठिकाणी तांबड्या रंगाची माती येते किंवा लाल रंगाची म्हणून. इथं पाऊस खूपच जास्त आहे म्हणून इथं जांभ्या रंगाची माती येते, विटकरी रंगाची माती म्हणू किंवा लॅटराइट सॉइल म्हणू आपण त्याला. या मातीचा पीएच जो असतो तो 5 ते 6 असतो. ठीक आहे, आणि जांभ्या मातीचा पीएच जो असतो तो जवळपास 4 ते 5 पीएच असतो बघा. त्यामुळं या भागामध्ये जर बघितलं आपण तर पीएच खूप कमी, त्यामुळे ही सर्वात कमी सुपीक माती असते. महाराष्ट्रातली सर्वात कमी सुपीक माती कुठली, तर जांभी माती. आलं लक्षात. या मातीमध्ये फक्त फळं आणि मसालेच येणार आहे, दुसरं काहीही येणार नाही. ठीक आहे, आणि या मातीतला पीएच थोडा बऱ्यापैकी जास्त आहे म्हणून इथं तांदूळ घेतला जाणार आहे. ठीक आहे, ॲसिडिक सॉईल म्हणतो आपण याला. 6 पेक्षा कमी पीएच असेल ते ॲसिडिक सॉईल असते. ठीक आहे, पीएच नेहमी लक्षात ठेवायचा. पीएच म्हणजे प्रयोगशाळेतली एक फूटपट्टी ज्याच्यामध्ये 1 पासून ते 14 पर्यंत अंक असतात. 6 ते 8चा अंक असेल तर न्यूट्रल माती म्हणतो आपण, उदासीन माती. ठीक आहे, 6 ते 1 ते 6च्या दरम्यान असेल तर त्याला म्हणतो आम्लधर्मी माती. ठीक आहे, आणि 8 पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं आम्लारी धर्मी माती. तर असे मातीचे 3 प्रकार असतात. उदासीन मातीमध्ये सगळ्या प्रकारची पिके येतात कारण सगळ्या प्रकारची मूलद्रव्ये अस्तित्वात असतात. आम्लधर्मी मातीमध्ये पाऊस जास्त असल्यामुळे सेंद्रिय पदार्थ वाहून जातात, मातीमध्ये जड कण थांबतात, लोखंडाचे कण थांबतात म्हणून या मातीमध्ये लोखंड, ॲल्युमिनियम, मॅग्नेज यांचं प्रमाण जास्त असतं.
ठीक आहे. आणि 8पेक्षा अधिक pH असेल तर ती बेसिक सॉईल आहे, म्हणजे या ठिकाणी ती बेसिक सॉईल आहे म्हणजे आम्लधर्मी माती आहे. त्यामुळे साहजिकच आहे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जिप्सम वगैरे यांची कमतरता असते बघा. म्हणून त्याही मातीत जास्त काही येत नाही, याही मातीत जास्त काही येत नाही. या मातीत सगळ्या प्रकारची पिके येत असतात. तर pH मध्ये हा कमी आहे आणि हा सर्वात कमी pH आहे. तर दोन्ही प्रकारची माती आम्लधर्मी आहे, फक्त हे कमी हे जास्त तीव्र असं लक्षात घ्यायचं. म्हणून इथं फळ आणि मसाल्याचे येणार आहे, तांदूळ काही जास्त येणार नाही आणि इकडे तांदूळच घेतला जाणार आहे. हा भाताचा पट्टा, हा मसाल्याचा पट्टा, ठीक आहे. आणि फळामध्ये पण आंबा, काजू, सुपारी, अननस, फणस, नारळ, जांभूळ ही फळ पिकं या पट्ट्यामध्ये येतात. तर अशा पद्धतीनं दक्षिण कोकणाचे असे उत्तर कोकण, दक्षिण कोकण असे आडवे दोन भाग आहेत. उत्तर कोकणाचा जो किनारा आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे निमग्न प्रकारातला येतो, आणि दक्षिण कोकणाचा जो किनारा आहे तो उन्मग्न प्रकारामध्ये येतो असतो बघा. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे लक्षात घ्या. मग आता आडवे जे दोन भाग आहेत हे कुठले कुठले आहेत? एक आहे उत्तर कोकण, एक आहे दक्षिण कोकण. जिल्हे उत्तर कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड 5 जिल्हे आहेत. दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 2 जिल्हे आहेत. रुंदी कोकणाची, उत्तर कोकणाची रुंदी 90 ते 95 आहे, दक्षिणेची 30 ते 40 किलोमीटर आहे. किनारा उत्तरेकडे निमग्न आहे, दक्षिणेकडे उन्मग्न. पाऊस उत्तरेकडे 150 200, इकडे 250 ते 300 सेंटीमीटर आहे. मृदा उत्तरेकडे तांबडी माती आहे, दक्षिणेकडे जांभी आहे. पिकं उत्तरेकडे तांदूळ, चिकू आणि केळी, दक्षिणेकडे फळं आणि मसाले आहेत. तर अशा पद्धतीनं कोकणाचे उपभाग आडव्या स्वरूपातले लक्षात घेतले पाहिजेत. तर हे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना हा पट्टा बघा, उत्तर कोकण हा दक्षिण कोकण खालीवर खालीवर आहे. त्याच्यानंतर मग पुढचा भाग येतो कोकणाचे उभे उपभाग, ठीक आहे. आता उभे उपभाग कसे ते पण लक्षात घ्या. हे बघा, इकडं अरबी समुद्र आहे, हा इथं कोकण आहे हा टोटल, आणि इकडं सह्याद्रीच्या डोंगररांगा लागतात. तर इथून या ठिकाणी इथपर्यंत कोकण आहे, बरोबर आहे. या भागाचे परत दोन भाग पाडले जाते, हा एक भाग आणि हा एक भाग. आता इकडचा जो भाग आहे हा एकदम समुद्राच्या पातळीलगतचा भाग आहे, हा खाली आहे म्हणून याला म्हणायचं खलाटी. आता पूर्वेकडे जाताना डोंगराकडे चाललो त्यामुळे हा भाग वरती वरती होत चालला म्हणून याला म्हणायचं वलाटी. तर अशा पद्धतीने कोकणाचे उभे दोन भाग पाडले जातात, ही खलाटी वलाटी, ठीक आहे. मग आता इथं होतं काय, याची उंची जर बघितली तर 15 मीटरच आहे, याची उंची जर बघितली तर 275 मीटर आहे, ठीक आहे. मग इकडूनच वारे येतात, ढग येतात, हे ढग इथं अडवले जातात, इथं प्रचंड पाऊस पडतो. इथं पावसाचं प्रमाण असतं 300 ते 400 सेंटीमीटर या पट्ट्यामध्ये, वलाटी पट्ट्यामध्ये, कारण वरचा भाग येतो. आणि या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण असतं 150 ते 200. या पट्ट्यात पाऊस कमी असतो. इकडे पाऊस जास्त आहे म्हणून इथं जांभी माती आहे, सह्याद्रीला लागून असलेल्या पश्चिम किनारपट्टीला जांभी माती असते. आणि इथं पडणारा पावसाचा थेंब ना थेंब इकडे येतो, त्या पावसासोबत मातीचे कण येतात. इथं गाळाची माती आहे. मग तर खलाटी भागात गाळाची माती आहे, वलाटी भागात जांभी माती. जांभ्या मातीत तुम्हाला सांगितलेले फळ आणि मसाल्याचे येणार आहे, दुसरं काही येणार नाही इथं. आणि इथं गाळाची माती, याचा अर्थ तांदूळ येणार आहे इथं, म्हणून हा भाताचा पट्टा आहे किंवा तांदळाचा पट्टा येतो बघा. तर अशा पद्धतीनं हा एक भाग लक्षात घ्यायचा. कसे कसे उभे भाग, खलाटी आणि वलाटी, समजते ना. असा कोकणाचा भाग असेल, महाराष्ट्र असा असेल, इथं सह्याद्री असेल, तर याचे दोन भाग आहे, हा एक भाग खलाटी, हा एक भाग वलाटी, ठीक आहे. मग प्रदेश, खलाटी प्रदेश किनारपट्टी जवळ आहे, वलाटी प्रदेश सह्याद्रीच्या पश्चिम भागालगत आहे. उंची, खलाटीची उंची 15 मीटरपर्यंत आहे, ही 275 आहे. पाऊस इथं 150 200 सेंटीमीटर पाऊस पडतो खलाटी पट्ट्यामध्ये, वलाटी 300 400 पडतो, ठीक आहे. मृदा, खलाटी भागामध्ये गाळाची माती आहे, तर वलाटी भागामध्ये तांबडी आणि जांभ्या प्रकारातली माती येते, ठीक आहे. पिकं, खलाटी भागामध्ये तांदूळ पीक घेतलं जात असतं, तर वलाटी भागामध्ये फळ आणि मसाले घेतले जात असतात बघा. तर अशा पद्धतीनं उभे पण उपभाग लक्षात ठेवा, आडवे पण उपभाग लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा येतो, शेवटचा मुद्दा याच्यातला, कोकणातील नद्या आणि खाड्या. तर इथं आता हे तुम्हाला दिसणार नाही, आपण याचं थोडं विस्ताराने घ्यायचं आहे बघा.
पहिलं कोकणातल्या नद्यांचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. कोकणातल्या ज्या नद्या आहेत या सगळ्या नद्या सह्याद्री डोंगररांगात उगम पावतात. नंबर 1. सगळ्या नद्या अरबी सागराला जाऊन मिळतात. नंबर 2. सर्व नद्या पश्चिम दिशेने वाहतात, पश्चिम वाहिनी आहे. नंबर 3. सर्व नद्या अतिशय उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहत असल्यामुळे वेगाने वाहतात. तर वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. नंबर 4. नंबर 5. पावसाळ्यातच तुडुंब भरून वाहतात. या बाकीचा कालखंड कोरड्या ठाक असतात बघा. तर हंगामी वाहणाऱ्या नद्या आहेत. नंबर 5. नद्यांची लांबी कमी आहे कारण कोकणाची रुंदी कमी आहे. नंबर 6. उत्तर कोकणामध्ये या ठिकाणी उत्तर कोकणाची रुंदी जास्त आहे म्हणून उत्तर कोकणातल्या नद्यांची लांबी जास्त आहे. आणि जसं दक्षिणेकडे जावं तसं नद्यांची लांबी पण कमी होत जाते कारण दक्षिण कोकणाची रुंदी पण कमी होत जाते. ठीक आहे. मग कोकणातले सर्वाधिक लांबीच्या नद्यांमध्ये 1 नंबरला वैतरणा येते बघा. ठीक आहे. 154 किलोमीटर लांबीची आहे. आणि त्याच्या खालोखाल उल्हास येत असते 130 किलोमीटर लांबीची येते. तर ह्या 2 नद्या लक्षात ठेवायच्या आणि ह्या दोन्ही पण उत्तर कोकणातूनच वाहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नदीच्या मुखाजवळ खाड्याची निर्मिती होते. मग खाडी म्हणजे काय? अशी नदी येत असते सागराला, इथं सागर असेल तर सागराचं भरतीचं पाणी नदीच्या मुखातून आत जातं. मग आता समजून घ्यायचं इथपर्यंत पाणी जातं तर इथपर्यंतचं एरिया म्हणजे खाडी आहे. मग इकडं नदीतलं पाणी इकडे येत असताना हे पाणी गोडं असतं बघा. हा गोड्या पाणीचा पट्टा आहे. सागरातलं पाणी खारे पाणी आहे बघा. ठीक आहे. आणि या पट्ट्यातलं पाणी जे आहे निमखारं पाणी आहे. हे असं लक्षात घ्यायचं. मग आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे निमखाऱ्या पाण्यामध्ये कोळंबी नावाचा मासा मोठ्या प्रमाणात पैदास होतो. मग जिथं खाडे आहेत तिथं कोळंबी मासा जास्त आहे. म्हणून आपण बघितलं 2022-23 या वर्षामध्ये सर्वात जास्त आपण कोळंबी मासा निर्यात केलेला आहे. आणि सर्वात जास्त निर्यात केला अमेरिकेला. अमेरिका 2 नंबर चायना आहे, 3 नंबर युरोपियन युनियन आहे. तर हा अतिशय चवदार मासा मानला जातो असतो कोळंबी मासा. ठीक आहे. याचाच कोळंबी मासा आपण सुकवला आणि या ठिकाणी तर तो वापरला कोरडा करून तर त्याला आपण झिंगे म्हणत असतो बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या खाड्या असतात बघा. तर नदीच्या मुखाजवळ खाडे असेल किंवा गाळ आणला असेल तर त्रिभुज प्रदेश तयार होईल. तर आपल्याकडे नद्यांना गाळ कमी आणतात त्यामुळे खाड्या तयार होतात बघा. ठीक आहे. तर खाडी म्हणजे काय? सागराचं भरतीचं पाणी नदीच्या मुखातून जिथपर्यंत आत जाते तेवढा प्रदेश म्हणजे खाडी. मग या खाडीजवळ एखादं गाव असेल तर त्या गावाचं नाव या खाडीला देतात बघा. म्हणून असं इकडे बघा हे नाव डहाणूची खाडी, दातीवाराची खाडी गावाचे नाव आहेत ही. आलं लक्षात? आणि कधी जिथं गाव नसेल तर मग त्या नदीचं नाव खाडीला देतात बघा. इकडे बघा तेरेखोलची खाडी, तेरेखोल नदीचंच नाव आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर देवगडची खाडी, देवगड नदीचंच नाव आहे. तर खाडीजवळ गाव असेल तर गावाचं नाव आणि गाव नसेल तर नदीचं नाव त्या खाड्यांना देतात बघा. मग आता या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना या नद्यांचा क्रम लक्षात ठेवा. नंबर 1 जिल्ह्यानुसार हे लक्षात ठेवा. नंबर 2 दक्षिणेकडे जातानाचा क्रम हे लक्षात ठेवा. मग आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पहिलं पालघर लागेल, नंतर ठाणे लागेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मग पहिलं पालघर आहे. पालघर जिल्हा असं समजून घ्यायचं आहे सह्याद्री इकडं आणि इकडं समुद्र आहे असं. सह्याद्रीमध्ये पहिली नदी जाऊन मिळत असते इथं दमनगंगा. त्याच्याच बाजूने अशी वाहत असते सूर्या. या बाजूने अशी करत जात असते वैतरणा. या बाजूने येत असते तानसा. या एवढ्या नद्या येतात पालघर जिल्ह्यातला. मग हा एवढा पालघर जिल्हा आहे असा. ठीक आहे. आता या नदीच्या मुखाजवळ जर बघितलं आपण तर इथं थोडं दक्षिणेकडं डहाणूची खाडी आहे आणि या तिन्ही नद्याच्या मुखाजवळ इथं दातीवाराची खाडी आहे. ठीक आहे. मग खाली येतो ठाणे जिल्हा. आपण असंच चालू देऊ. ठाणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर इथून असं करत 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 जाणार नदी आहे उल्हास. ठीक आहे. इलाच उल्हासलाच या बाजूने येऊन मिळत असते अशी मुरबाडी. या बाजूने येऊन मिळते काळू. या बाजूने येऊन मिळत असते भातसई. या 4 नद्या लक्षात ठेवायच्या ठाणे जिल्ह्यातल्या. आणि या नदीचे 2 प्रवाह तयार होतात. मग असा एक प्रवाह इकडून येतो, एक प्रवाह इथं. इथं मुंबई उपनगर, मुंबई शहर आहे असं.
मग इकडून जो प्रवाह आहे या प्रवाहावरती वसई नावाचं गाव आहे म्हणून याला म्हणायचं वसईची खाडी, आणि इकडच्या शाखेवरती इथं ठाणे शहर आहे म्हणून याला म्हणायचे ठाण्याची खाडी. तर ठाण्याच्या खाडीचा समावेश रामसर यादीत करण्यात आलेला आहे. आत्ता हे एक लक्षात असू द्या, 2022ला रामसर यादीत समावेश झालेला आहे. रामसर यादी दलदलयुक्त प्रदेशातील जीवजंतूंचं संरक्षण करणारी यादी असते. रामसर हे इराणमधलं शहर आहे. त्या ठिकाणी दलदलयुक्त प्रदेशातील जीवजंतूंच्या संरक्षणासाठी यादी घोषित करायला सुरुवात झाली, ज्याला रामसर यादी म्हणतात. या यादीमध्ये भारतातले 75 स्थळे आणि महाराष्ट्रातले 3 स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी पहिलं स्थळ येतं नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, नाशिक जिल्ह्यामध्ये 2019ला समावेश झाले. लोणार सरोवराचा 2020ला समावेश झाला आणि 2022ला ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे खाडीचा समावेश झालेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नद्याही बघत चला, त्याचं काही वैशिष्ट्य असेल तेही लक्षात घेत चला, आणि जिल्ह्यानुसार पण चला. हा पालघर जिल्हा, हा ठाणे जिल्हा, आणि त्यांच्या खाड्या पण लक्षात घेत चालायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा रायगड जिल्हा लागतो बघा. तर रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना या ठिकाणी असं जर बघितलं आपण, सर्वात उत्तरेकडून अशी जाते, इथं पाताळगंगा, बाजूलाच वाहत असते आंबा, नंतर कुंडलिका, त्याच्यानंतर काल, आणि नंतर सावित्री. सावित्रीच्या दक्षिणेकडे रत्नागिरी आहे, उत्तरेकडे रायगड जिल्हा आहे. तर अशा पद्धतीनं इकडं रायगडमध्ये टाकू शकता, रत्नागिरीमध्ये टाकू शकता. तर या रायगड जिल्ह्यातल्या नद्या आहेत या. ठीक आहे. यापैकी पाताळगंगा नदीच्या मुखाजवळ पनवेलची खाडी, इथं अंबा नदी काठीजवळ धरमतरची खाडी आहे. कुंडलिका नदीच्या मुखाजवळ रोहाची खाडी आहे. काल नदीजवळ राजापुरीची खाडी आहे, आणि सावित्री नदीच्या मुखाजवळ बानकोटची खाडी आहे. अशा खाड्यांचा क्रम लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर त्याच्या खाली रत्नागिरी जिल्हा येतो असतो बघा. हा रत्नागिरी जिल्हा आहे. आता खाली पावसाचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे नद्यांची संख्या पण वाढत जाणारच, बरोबर आहे. सर्वात उत्तरेकडं इथं आपण बघितलेलं आहे. आता खालचा जो पट्टा आहे रत्नागिरी सुरुवात होतो, इथं भारजा नदी लागते. ठीक आहे. भारजा नदीच्या खाली हिला जाऊन मिळते जोग, अशी येते जगबुडी, त्याच्यानंतर येते वशिष्ठी, त्याच्यानंतर येते शास्त्री. ठीक आहे. त्याच्यानंतर येते काजळी, नंतर येते मुंचकुंडी, नंतर येते काजवी. तर या येतात रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्या. मग भारजा नदीच्या मुखाजवळ येते केळशीची खाडी. ठीक आहे. वशिष्ठी जगबुडी यांच्याजवळ येते दाभोळची खाडी. शास्त्री नदीकाठी जयगडची खाडी. काजळी नदीकाठीजवळ भाट्याची खाडी. मुंचकुंडी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडची खाडी, आणि काजवी नदीकाठीजवळ जैतापूरची खाडी. अशा पद्धतीनं हा खाड्यांचा प्रदेश लक्षात घ्यायचा बघा. या नद्या, या खाड्या ह्या येतात रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्या आहेत या. आणि त्याच्या पलीकडे जर बघितलं आपण तर इकडे येतात मग सिंधुदुर्ग जिल्हा आहे खाली. मग आपण असं लक्षात घ्यायचं, हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डरवरून वाहते शुक नदी, यालाच म्हणायचं वाघोटण. ठीक आहे. नंतर वाहत असते देवगड, त्याच्यानंतर गड, नंतर आचरा, नंतर देवगड, नंतर आचरा आहे, त्याच्यानंतर येते गड,
नंतर येते कर्ली आणि शेवटी येते तेरेखोल. तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नद्या आहेत. इथं शुक नदीजवळ विजयदुर्गची खाडी येत असते बघा. देवगडजवळ देवगडचीच खाडी आहे. आचऱ्याजवळ आचराची खाडी आहे. गड नदीच्या मुखाजवळ कालावलीची खाडी लागते बघा. कर्ली नदीच्या मुखाजवळ कर्लीची खाडी आहे आणि तेरेखोल नदीच्या मुखाजवळ तेरेखोलचीच खाडी आहे. तर हा सिंधुदुर्ग जिल्हा येतो असतो. ठीक आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नद्या आणि खाड्यांचा क्रम लक्षात ठेवा. तर ह्या महत्त्वाच्या नद्या आहेत बघा. या दिसत असतील तर या पद्धतीने बघा. नसतं मग या ठिकाणी आपण आत्ता बघितलेल्याचे या पद्धतीने लक्षात ठेवायचं. असा हा कोकणाचा पट्टा येतो असतो बघा. इथं नद्यांची यादी दिलेली आहे. हे बघा, हे खाड्या आहे, इथं नद्या आहे आणि समोर जिल्हे आहेत. ठीक आहे. दातीवारा, तानसा, वैतरणा पालघरमध्ये, वसई, उल्हास पालघरमध्ये. हे बघा, उल्हास नदीवर वसईची पण खाडी आहे, ठाण्याची पण खाडी आहे. ठीक आहे. मनोरी, मालाड, माहीम मुंबई उपनगरातल्या खाड्या लागतात या. नंतर पनवेल पाताळगंगा नदीवर आहे. धरमतर, अंबा नदी, रोहा, कुंडलिका, राजापुरी, काळ आणि बाणकोट, सावित्री रायगड जिल्ह्यातल्या नद्या आणि खाड्या. कोळशी खाडी भारजा नदीजवळ आहे. दाभोळची खाडी वशिष्ठी, जयगडची खाडी शास्त्री, भाट्टीची खाडी काजळी. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्णगडची खाडी मुंचकुंडी आणि जैतापूरची खाडी काजवी नदीच्या मुखाजवळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातले आता या. आणि शेवटी सिंधुदुर्ग जिल्हा वाघोटन किंवा विजयदुर्गची खाडी म्हणतो आपण. ही बॉर्डरवर आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या. देवगडची खाडी देवगड नदीवर आहे. आचऱ्याची खाडी आचरा नदीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या. कालावलीची खाडी गड नदीवर आहे. कर्लीची खाडी कर्ली नदीवर आहे आणि तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवर आहे. तर जिल्हा, नद्या आणि या खाड्या असा क्रम लक्षात ठेवायचा. म्हणजे जिल्ह्यावरही प्रश्न येऊ द्या, खाड्यावर येऊ द्या, नद्यावर येऊ द्या किंवा कोणत्या नदीवर कोणत्या खाड्या तसं जोड्या लावा येऊ द्या, सगळ्याच पद्धतीनं याची तयारी करून ठेवायची. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा खाड्यांचा नद्यांचा क्रम आहे आणि आपली ही कोकण किनारपट्टी येते. आता कोकणाचं वैशिष्ट्य काय ते लक्षात ठेवा. कोकणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे इथं 7 जिल्हे. दुसरं वैशिष्ट्य दंतूर किनारपट्टी आहे आपली, रिया प्रकारातली किनारपट्टी आहे. निमग्नपणे आणि उन्मग्नपणे. ठीक आहे. कोकण किनारपट्टीवर पाऊस जास्त आहे कारण सह्याद्रीला वारे आडवला जात असतात आणि सागराकडून बाष्पयुक्त वारे येत असतात. त्यामुळे पाऊस जास्त असल्यामुळे तांबडी किंवा जांभी माती आहे. म्हणून इकडं भाताचा पट्टा आहे किंवा फळं आणि मसाल्याचा पट्टा आहे. दाट जाडीचा पट्टा आहे. पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पर्यटन हिरवगाळ असलेल्या झाडांमुळं किंवा समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटनामुळे रोजगार मिळतो, परकीय चलन मिळत असतं बघा. ठीक आहे. समुद्र जवळ आहे त्यामुळे दमट वातावरण आहे आणि दमट वातावरण आहे म्हणून दिवसाचं तापमान खूप जास्त होत नाही, रात्रीचं तापमान खूप कमी होत नाही. त्यामुळे सम हवामान या पट्ट्यामध्ये. म्हणून लोकसंख्येसुद्धा आपले 3, 3.5, 4 कोटी लोकसंख्या या पट्ट्यामध्ये. सगळ्यात जास्त महानगरपालिका याच पट्ट्यामध्ये येतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कोकणाची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. कोकण किनारपट्टीवर टोटल सध्या 54 बंदर आहे. त्यापैकी मुंबई आणि न्हावा आंतरराष्ट्रीय स्तरावरची बंदर आहे. ठीक आहे. न्हावा भारतातलं पहिलं आधुनिकीकरण झालेले बंदर आहे आणि सर्वाधिक कंटेनर वाहतूक करणारं बंदर आहे. त्याच्यानंतर रेड्डी बंदर जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते मॅग्नीज आणि लोह खनिज निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं बंदर मानलं जातं बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणचे बऱ्यापैकी बंदर हे लक्षात घ्यायचे आणि हा बाकीचा भाग लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता या कोकणाबद्दलचे जे प्रश्न आलेले आहेत आयोगाचे ते थोडक्यात लक्षात घ्या. 2015चा प्रश्न आहे. मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग जलदुर्ग आहे आणि एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आहे. ठीक आहे. हे दोन्ही पण मुद्दे चुकीचे आहे. मालवण जवळ खांदेरी बेट नाही आहे तर इथं कुर्टे बेट येतं असतं बघा आणि त्या कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग नावाचं जलदुर्ग आहे. त्यामुळे हे वाक्य जे आहे चूक आहे. आणि एलिफंटाजवळ या ठिकाणी उंदेरी बेटावरती या ठिकाणी एलिफंटा लेणी उंदेरी बेटावरती नाही, उंदेरी बेटावर नाही घारापुरी बेटावरती असं पाहिजे होतं. त्यामुळे हेही चुकीचे. आता या ठिकाणी उत्तर येतो आपलं 4 अ आणि ब अयोग्य. दुसरा मुद्दा आहे खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे. हे बघा वसई पहिली लागेल, जैतापूर आहे, नंतर देवगड, जयगड. नाही हे क्रम चुकला. वसई नंतर जयगड नंतर जैतापूर हा क्रम बरोबर येतोय. ठीक आहे.
हा क्रममध्ये बघा जैतापूर जयगड इथं क्रम चुकला, वसईनंतर जयगड ह्या पण क्रम चुकला, म्हणजे उत्तर कुठलं आहे 2 नंबर आहे. या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणतात. रायगड म्हणजे पूर्व आणि पश्चिम भागाला जॉईंट करणारा पट्टा जो आहे तो रायगड आहे. तर ह्या हिशोबाने शिवाजी महाराजांच्या कालखंडात इथंच आपली राजधानी होती. महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. मग आता कारवारची किनारपट्टी कर्नाटकच्या किनारपट्टीचं नाव आहे, मलबारची किनारपट्टी केरळच्या किनारपट्टीचं नाव आहे, ओरिसाच्या किनारपट्टीला म्हणायचं उत्कल किनारपट्टी. तर आपल्या किनारपट्टीचं नाव आहे मग महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी. ते 3 नंबरचं उत्तर येते. महाराष्ट्रातील खालील किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे जातानाचा क्रम. सर्वात दक्षिणेकडे सिंधुदुर्ग येईल, त्यामुळे हे 2 पर्याय कटले. आता सिंधुदुर्ग नंतर जंजिरानंतर विजयदुर्ग तर इथं रत्नागिरीमध्ये येतो, त्यामुळं हा उत्तर येईल, हा पर्याय पण कटतो आपला. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. नंबर 3, खलाटी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आता खलाटी आपण बघितलेलं इथं समुद्र आहे, हा खलाटी आहे, हा वलाटी आहे, आणि इकडं हा वलाटीचा पट्टा, हा खलाटीचा पट्टा आहे. कोकण किनाऱ्यावरील वाळूचे दांडे नाही. कोकणाचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सकल भाग आहे, हा सकल भाग आहे. ठीक आहे, तो उत्तर येतं 2 नंबर. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी किती आहे? उत्तरेकडे 90 ते 95 आहे, दक्षिणेकडे 30 ते 40 आहे. म्हणजे सरासरी आपण जर बघितलं तर 40 ते 50च्या दरम्यान येते, म्हणजे 42 ते 50. आलं लक्षात? असं लक्षात घ्यायचं आहे. प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कुपक नावे असलेल्या खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? तर कोकणाचे जे काही प्राचीन काळातले जी नाव आहेत, ही नाव आहेत प्राचीन कालखंडामध्ये मूषक, आळूक आणि कुपक. नंतर मग कोंगण नाव पडलं आणि नंतर मग कोंकण नाव पडलेले. खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहेत? सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे, बरोबर आहे. कळसुबाई शिखराची उंची 1646 सेंटीमीटर नाही, मीटर पाहिजे होतं, चौरस सेंटीमीटर दिलं, याचा अर्थ हे चुकीचं आहे. वैतरणा नदी पूर्ववाहिनी आहे, हेही चुकीचं आहे, बरोबर आहे. तर बरोबर कोणते? बरोबर नाही असं येते. बरोबर कुठलं नाही? मग ब आणि क बरोबर नाही, हे नाही म्हणता येते. तर ब आणि क बरोबर नाही, असं लक्षात घ्या. प्राकृतिक विविधतेमुळे कोकणाचे कोणते 2 उपभाग पडतात? उत्तर कोकण, दक्षिण कोकण हे उपभाग पडतात बघा. खलाटी आणि वलाटी पडतात. हे खलाली आहे, वलाली आहे, असे 2 भाग नाही पडत. खलाटी आणि वलाटी पाहिजे होतं. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणाचा सकल भाग निर्माण झाला आहे? अरबी समुद्र किनारा उंचावल्याने की महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडचा भाग खाली कसल्याने? तर कोकणाचा भाग जो आहे सकल बनण्याचा पाठीमागं खाली कसणे हे आपण बघितलेलं आहे सुरुवातीलाच, हे त्याचं उत्तर येतं बघा. खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा प्रकार कोकणात आढळतो? मग हे 3 प्रकारापैकी आपल्याकडे कुठला आहे? मग रिया, शीतकटिबंधात फियार्ड, आणि या दोन्ही पैकी कुठं जिथं बेटा असतील मुखाजवळ तर मग डॉल्मेशियन. तर आपलं रिया येतो आपलं उत्तर. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? वैतरणा पश्चिम वाहिनी आहे, कोकणातली आहे. तानसा कोकणातली आहे, शास्त्री कोकणातली आहे. कोयना पठारावरची नदी ती पूर्व वाहिनी आहे, आणि ही कृष्णा नदीची उपनदी. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांचा क्रम आहे. मग रत्नागिरीमध्ये आता सावित्री बॉर्डरवर आहे, घेता येईल त्याला सावित्री, नंतर भारजा, नंतर जोग, हाच पर्याय बरोबर आहे. आता इथं वशिष्ठी जोग वरतून येते, त्यामुळं हा पर्याय असं पाहिजे होतं. भारजा त्याच्या पलीकडे आहे आणि सावित्री त्याच्या पलीकडे, हा उलटा क्रम झाला. ठीक आहे, 1 नंबर उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा या ठिकाणी टिंबटिंब यांनी निश्चित केलेली आहे. कोकणाची उत्तर सीमा कुठे आहे? दमणगंगा आहे, दक्षिण सीमा तेरेखोल आहे. या 2 नद्या दरम्यानचा पट्ट्याला कोकण म्हणायचे आपण. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम आहे. आपल्या उत्तरेकडून दक्षिणेकडे सवा असेल ती इकडून बघा. मग आलं लक्षात? दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना हे येणारच नाही, हा पर्याय येणारच नाही. ठीक आहे. आता दक्षिणेकडे सगळ्यात अगोदर तेरेखोल येईल, हे उत्तर येईल बघा. हे विजयदुर्ग, नंतर दाभोळ, नंतर राजापुरी, हे 1 नंबर येते बघा. ठीक आहे, सर्वात दक्षिणेकडे तेरेखोल आहे. खाडे आणि नद्यांचे योग्य जोड्या. मनोरी जी काही खाडी आहे ते दहिसरमध्ये येते. भाट्टे जी आहे
ते काजळी आहे. ठीक आहे. काजवी, जैतापूर काजवी आणि धरमतर पाताळगंगा. ठीक आहे. या पद्धतीने जर बघितलं तर कुठलं उत्तर येतंय? 3, 1, 4, 2. ठीक आहे. सॉरी. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम. नद्या आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे, मग सगळ्यात उत्तरेकडे कुठली येईल आता? इथं वैतरणा येईल 1 नंबरला, 2 नंबरला उल्हास येईल. ठीक आहे. 3 नंबरला सावित्री येईल, 4 नंबरला वशिष्ठ येईल. अ क ब ड हे उत्तर येते. नद्या आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजेत बघा, तरच उत्तर जमेल ते. खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आता खाड्या आहेत. वसई आहे उत्तरेकडं, नंतर जैतापूर, नंतर देवगड, नंतर जयगड. नाही, हे नाही बसणार. वसई नंतर जयगड, नंतर जैतापूर, नंतर देवगड. हा मुद्दा येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे दमणगंगा, ठीक आहे, उल्हास, नंतर वैतरणा, वशिष्ठी, सावित्री, कार्ली असे आहे. ते हे बघा, वैतरणा इथं पाहिजे होते, तर हा क्रम काही बरोबर नाही. भातसा, काळू, उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, हे बरोबर आहे. तर मग फक्त ब बरोबर आहे. ठीक आहे. कोकणातील या नद्या जास्त लांबीच्या आहेत. तर आत्ताच बोललेले आपण वैतरणा आणि उल्हास. वैतरणा 154 किलोमीटर लांबीची आहे, उल्हास 130 किलोमीटर लांबीची आहे. ठीक आहे. तर ही झाली कोकणाची माहिती. आता पुढं आपण सह्याद्री आणि महाराष्ट्राच्या पठाराची माहिती घेऊ.